तर या आश्रमावरती रात्री विश्राम केल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहे मी। इतकी थंडी आहे तर आजचं तापमान म्हणजे 6 डिग्री झालेलं होतं। तरी परिक्रमावासियांना पुढे पुढे जाण्याची उत्सुकता आहे। मैया त्यांना थंडी वाजून देत नाही। मैयाचं असं स्वरूप आहे। आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्हीही पुढे प्रस्थान करत आहोत। नर्मदे हर। तर आत्ताच्या प्रसादी घेतल्यानंतर मी पुढे निघालोय। बघा कसला नजारा आहे हा, एकदम मस्त। आणि पांदीची वाट आहे चालायला। नर्मदे हर। आज खूप थंडी आहे, मोबाईल सुद्धा पकडता येत नाही इतकी थंडी अजून। आता जवळजवळ 8, 8:30, 9 होत आलेत तरी थंडी वाजतीये। नर्मदे हर। देहर ह्या नदीचा आणि मैयाचा संगम आहे ते। आता मी या नदीतून पास करून पुढे जात आहे। इथं पूल आहे छोटा आणि इकडे बघा सर्व हरभऱ्याची शेती आहे। नर्मदे हर। हा लोखंडी पायी जाण्यासाठी पूल बनवलेला आहे इथं। याच्यावरनं मी आता चाललोय। ही मैया वाहत आहे आणि तिकडे मैयाचा आणि या मैयाचा संगम होत आहे। नर्मदे हर। आणि आता पुन्हा छोटी पगदंडी लागली। आता या पगदंडीने वरती चाललोय मी। वरती चढताना खूप दम लागतोय। माझ्या मागे काही परिक्रमावासी येत आहेत आणि इथनं वरती आता या छोट्या पगदंडीने माझ्या आवडत्या वरती निघतोय। गावाची शेती आहे, तार कंपाऊंड केलेलं आहे बघा इथे। नर्मदे हर। नर्मदे हर। पुन्हा वरती आलोय। आता शेतातनं रस्ता आहे, त्या रस्त्यानं पुढील गाव म्हणजे बगलवाडा इथेच जात आहे मी। शेतातनं रस्ता आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। थोडा दम लागला होता। नर्मदे हर। त्या रस्त्याने आल्यानंतर आम्ही ही नदी पार करून आलोय। गाड्या पण येतात तिकडनं आणि म्हणजे विशेष म्हणजे या पुलाचं अजून काम चालू आहे। आणि आता या रोडने आम्ही मार्गस्थ होत आहोत। पुढे बाबाजी चाललेत एक आणि एक मैया बुट घालतायत, येत आहेत ते मागनं। नर्मदे हर। तर बघा इकडं कसं गहूचं क्षेत्र आहे। गहू आहे तिथे। नर्मदे हर। नर्मदे हर। तर बघा मी चाललोय आता। माझ्या मागे एक मैया आहे आणि एक बाबाजी आहेत। आम्हाला रोड चांगला लागलेला आहे। आता पुन्हा पगदंडी रोड लागलाय। आम्ही चाललोय चिखल तुडीत। चिखल भरपूर आहे। ट्रॅक्टरमुळे रस्ता दाबलेला आहे त्यामुळे काय नाही वाटत आहे चालायला।
नर्मदे हर, नर्मदे हर. असल्या चिखलमय रस्त्यातनं आम्ही वाट काढत काढत पुढे निघालेलो आहे. माझ्या माग बाबाजी आणि मायेजी चलत आहे. नर्मदे हर, जिंदगी भर. तर या रस्त्याने आता वाट काढत काढत चाललो आहे आम्ही. खूप डेंजर रोड आहे. अशा वेळेत जर पाऊस असता तर पाय फसवत फसवत जावं लागलं असतं. नर्मदे हर. चालता सुद्धा येत नाहीये. हे बघा कसला चिखल आहे. कारण परिक्रमेत वेगवेगळे अनुभव येतात. कधी असल्या चिखलातनं सुद्धा जावं लागतं, कधी ड्रायव्हरातनं जावं लागतं, कधी हायवे पण असतो, कधी टेकड्या येतात, तर कधी उतार असतो, कधी नदीतनं पण जावं लागतं, पाणी गुडघ्या एवढ्याला पाण्यातनं. नर्मदे हर. तर मी इथे या आश्रमात थांबलेलं असताना इथं वरती मंदिर आहे, सुविधा आहे. ते आतमध्ये हॉल आहे. आता हे मंदिर पण असं वाटतंय. हे बघा, आणि सुंदर अशी महादेवाची लिंग पण आहे इथे. सुंदर असं लिंग आहे. बाबाजी स्वतःहून सेवा देतात. आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया. नर्मदे हर. मी इथे आलोय बघा आता. हे बघा सुंदर अशी महादेवाची सुंदर असे रूपातलं लिंग. नर्मदे हर. आणि हे बघा त्रिशूळ किती मोठा आहे. हर. तर पुन्हा मी जेवण प्रसादी घेतल्यानंतर त्या आश्रमात आराम केल्यानंतर पुढे आलोत. थोडं लवकर थांबायचं आज. बघू आता. आश्रम आहे इथे जवळ एक. कारण उद्या त्याला थोडं जड आहे, थोडं लांब चालायचं उद्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मूर्ती आहे बघा. हे नर्मदा मैयाचे भक्त आहेत. फोटो भी ले लो. आपका नाम बता दीजिए. मेरा नाम रोशन है. तर यांनी संत शिरोमणी रोहिदास यांची मूर्तीची स्थापना केली आहे. तर MP मध्ये एकमेव असं मला दिसलं की संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मूर्ती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुन्हा पुढे आल्यानंतर असा हायवे लागलाय. आता हायवेने चाललो आहे. पुढे जनावरे चाललेत, त्याच्या पुढे परिक्रमावासी चाललेत. नर्मदे हर. तर मी पुन्हा मैयाच्या किनारे आलोय. मैयाचं तट दाखवतोय तुम्हाला. एकदम मस्त आहे. कंप्लीट 5 ते 6 दिवसानंतर मैयाच्या किनारी. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. बाबा आप कहाँ से हो? जय अलीगंज. अलीगंज. यहाँ का महत्व बता दो थोड़ा. ये यहाँ का महत्व ये है कि यहाँ बहुत दूर दूर से श्रद्धालु आते हैं नहाने के लिए. परिक्रमावासी तो रुकते ही हैं यहाँ. और बहुत अच्छे सिद्ध घाट है. आज तक कभी किसी की मृत्यु नहीं हुई नर्मदा जी में डूब के जल में आज तक. इसलिए सिद्ध घाट बोला जाता है. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बाबा जी. एक हमारी महाराज जी समिति है जो पोहा का सुबह नाश्ता का परिक्रमा वासियों को बरहा से मांग रोड तक मोटरसाइकिल द्वारा परिक्रमा वासियों को नाश्ता कराते हैं. नर्मदे हर, नर्मदे हर.
मी चाललोय मैयाच्या किनारी. आता आपण इथे हातपाय धुऊया तटावरती. ती मनमोहक दृश्य आहे बघा मैयाचं. झाडी आहेत मैयाच्या किनारी. सायकल रायडिंग करतात तिथे. ती मनमोहक दृश्य आहे. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. कहाँ से हो आप? सुरेला किशोर, सुरेला किशोर। ऐसा क्या? मैया जी के तट पर बैठे हो? जी हाँ जी, कैसा आनंद आ रहा है मैया जी के तट पर? बढ़िया आनंद आ रहा है जी। आनंद ही आनंद है। नर्मदे हर. नर्मदा हर। हातपाय धुवायला जाऊ. नर्मदे हर. आता इथे हातपाय धुवून येऊया एकदा मैयाच्या तटावरती जाऊन. अलीगंज या ठिकाणी मैयाच्या त्याच्यावरती आलो तीरावरती. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आता इथे आपण हातपाय धुवून या. हाँ हो गया, सेकंड लगे होंगे। वीडियो बना पा रहे हैं फिर लगा। वाटला ते नक्की कळवा. मी चाललो आता आश्रमात. हातपाय धुतलेत आता मैयाच्यात पाण्यामध्ये आणि आश्रमात चाललेलो आहे. नर्मदे हर. तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करतो.